नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या मागील व्हिडिओमध्ये आपण काही जेनेटिक टर्मिनॉलॉजी पाहिलेले आहेत. म्हणजे डॉमिनंट, रेसेसिव्ह, फिनोटाइप, जीनोटाइप, कॅरेक्टर, ट्रेट अशा काही जेनेटिक टर्मिनॉलॉजी आपण पाहिलेल्या आहेत. या पुढच्या ज्या जेनेटिक टर्मिनॉलॉजी आहेत त्या आपण तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 51 वरती एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. ती सोडवत असतानाच काही आपल्याला जेनेटिक टर्मिनॉलॉजी शिकायच्या आहेत. जसं F1 जनरेशन, F2 जनरेशन, त्याच्यानंतर फेनोटाइप, जीनोटाइप म्हणजे परत एकदा पाहणार आहे आपण. त्याच्यानंतर फिनोटाइपिक रेशो, जीनोटाइपिक रेशो या काही टर्म्स आहेत त्या आपल्याला शिकायच्या आहेत. तर ही ॲक्टिव्हिटी आपण कशी सोडवायची, ही कशावरती अवलंबून आहे ही आपण पाहूया. तर ही जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी जर तुम्ही पाहिलं तर मोनोहायब्रिड क्रॉसवरती अवलंबून आहे. आता मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, तर त्याचे आपल्याला डेफिनेशन सुरुवातीला पाहिजे. मोनोहायब्रिड क्रॉस, आता मोनोचा अर्थ तुमच्या लक्षात येतो, मोनो मीन्स वन. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे त्याचे डेफिनेशन काय पहा, अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे ज्या क्रॉसमध्ये किंवा ज्या क्रॉसिंगसाठी एकच पेअर क्रॉसिंगसाठी घेतलं जातं त्याला म्हणायचं मोनोहायब्रिड क्रॉस. अ क्रॉस बिटवीन प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आता 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर तुम्ही शिकला. सीड शेप असेल, सीड कलर, स्टेम हाईट वगैरे असे 7 डिफरंट कॅरेक्टर्स पाहिले. त्याच्यातलं एक कुठलं जर कॅरेक्टर आपण क्रॉसिंगसाठी घेतलं एकच, त्याला म्हणायचं मोनोहायब्रिड क्रॉस. ही जी तुमच्या पुस्तकात ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ते आपण सोडवणार आहे. आता कसं सोडवायचं पहा, इथं फिनोटाईप दिलेलं आहे. फिनोटाईप म्हणजे याच्या अगोदर डेफिनेशन पाहिली आपण, फिजिकल ॲपिअरन्स. आता इथं कुठलं कॅरेक्टर घेतलेलं आहे, टॉल आणि डॉर्फ. टॉल आणि डॉर्फ हे काय आहेत तर स्टेम हाईट आहे. स्टेम हाईट म्हणजे हे कॅरेक्टर घेतलेलं आहे. स्टेम हाईटचं डॉमिनंट कॅरेक्टर कुठलं आहे, टॉल, आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर कुठलं आहे, डॉर्फ. म्हणजे हे एकच कॅरेक्टर स्टेम हाईट क्रॉसिंगसाठी घेतलेलं आहे. मग त्याचे पॅरेंट्स प्युअर टॉल क्रॉस्ड विथ प्युअर डॉर्फ. आता जीनोटाईप आपल्याला लिहायचं आहे आपल्याला. तर जीनोटाईप म्हणजे काय, आपण त्याचे जीन्स लिहितो. आता टॉल, प्युअर टॉल याचे जीन्स तुम्ही कसे सांगाल तर कॅपिटल टी, कॅपिटल टी. आणि प्युअर डॉर्फ याचे जीनोटाईप काय सांगाल, स्मॉल टी, स्मॉल टी. त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप काय करतो, त्याचे गॅमेट्स काढतो. तर गॅमेट्स कसे काढतात, तर हे होमोझायगस इंडिव्हिज्युअल आहे. कॅपिटल टी दोन्ही आलेले सेम आहेत म्हणजे हे होमोझायगस आहे. आणि तुम्हाला माहिती आहे होमोझायगस इंडिव्हिज्युअल विल प्रोड्युसेस सेम टाईप ऑफ गॅमेट्स. म्हणजेच इथं आपण काय लिहितो, कॅपिटल टी, आणि इथं काय लिहिणार आहे, स्मॉल टी. हे होमोझायगस इंडिव्हिज्युअल 2 गॅमेट्स तयार करतं. इथं आपण कॅपिटल टी लिहू शकतो, परंतु दोन्ही सारखे असतात म्हणून आपण एकदाच लिहितो. दीज आर द गॅमेट्स ऑफ प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ पी प्लांट. लॅटर ऑन F1 जनरेशन. F1 जनरेशन म्हणजे पिढी. Fचा अर्थ इथं काय होतो, फिलियल. फर्स्ट, इथं 1 म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन. आता हे गॅमेट्स ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन दिस गॅमेट्स फ्युजेस विथ इच अदर टू प्रोड्युसेस द ऑफस्प्रिंग्स. दॅट इज कॅपिटल टी, स्मॉल टी. म्हणजे काय, हे गॅमेट्स फर्टिलायझेशनच्या वेळेस फ्यूज होतील आणि त्याच्यापासून जे हायब्रिड तयार होईल म्हणजेच पहिली पिढी तयार होते. आता हे प्लांट कसं असणार आहे, याचा फिनोटाईप आपल्याला काय सांगता येईल तर हायब्रिड टॉल पी प्लांट. हायब्रिड टॉल पी प्लांट. आता आपण इथं हायब्रिड वगैरे काही लिहित नाही, फक्त हा टॉल प्लांट असं लिहितो. ह्याचे आलील जर पाहिले तर डिफरंट आहे, हे हेट्रोझायगस टॉल पी प्लांट आहे. लॅटर ऑन नेक्स्ट स्टेप, सेल्फिंग ऑफ F1. सेल्फिंग ऑफ F1 म्हणजे काय तर F1 जनरेशन जे आलेलं आहे ते परत स्वतःशी सेल्फ
पॉलिनेशन घडवून आणलं जातं. तर हे प्लांटच्या संदर्भात आपण पाहतोय. त्याच्यामुळं प्लांटमध्ये काय करतात, पॉलिनेशन, म्हणजे हे जे काही F1 हायब्रिड तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन घडवून आणलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, सेल्फिंग ऑफ F1. हे कसं लिहायचं, कॅपिटल टी स्मॉल टी क्रॉस्ड विथ कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, हे F1 जनरेशन आले कॅपिटल टी स्मॉल टी, ते स्वतःशीच काय केलं, सेल्फ क्रॉस केलं, त्याला म्हणायचं सेल्फिंग ऑफ F1. त्याच्यानंतर याचे गॅमेट्स पाडतो आपण. गॅमेट्स, आता हे हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल आहे. हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल विल प्रोड्युसेस 2 different type of gametes, that is capital T small t. This individual also produces 2 type of gametes, that is capital T small t. हे वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे आपण असे वेगवेगळे लिहिलेले आहे. इथं काय होतं, सेमच होते त्याच्यामुळे एकदाच लिहिलं तरी चालते. हे गॅमेट्स काढले आपण या इंडिव्हिज्युअलचे. त्याच्यानंतर काय करायचं, F2 जनरेशन, सेकंड फिलियल जनरेशन. तर हे कसं काढतात, तर हे जे आपण चौकोन आखलेला आहे तर याला काय म्हणतात, चेकर बोर्ड किंवा पनेट स्क्वेअर मेथड. चेकर बोर्ड किंवा पनेट स्क्वेअर मेथड. पनेट हे एक शास्त्रज्ञाचं नाव आहे की ज्यांनी ते शोधून काढले, म्हणून पनेट स्क्वेअर मेथड किंवा आपण याला चेकर बोर्ड असं म्हणतो. याच्यामध्ये काय करतात, हे चिन्ह तुमच्या लक्षात येतं, हे मेल आहे आणि हे फिमेल आहे. म्हणजे मेल गॅमेट्स वरती लिहिलेत, फिमेल गॅमेट्स आपण खाली लिहिलेत. अशा पद्धतीने या चेकर्ड बोर्डमध्ये मेल फिमेल गॅमेट्स पुटअप करायचे आणि आपल्याला पॉसिबल ऑफस्प्रिंग्स काढायचे आहेत. ते कसे करायचे, तर हे जे गॅमेट्स आहेत ते क्रॉस करतात. आता बघूया आपण, हे गॅमेट या दोघांना क्रॉस केल्यानंतर काय येते, कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी. लेटर ऑन कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी. These are the 4 offsprings obtained in F2 जनरेशन. हे जीन्स आपण काढले. आता त्याचा फिनोटाइप काढूया. बोथ alleles are same, so this individual is tall, but it is pure tall pea plant. Pure tall pea plant म्हणजे त्याचे दोन्ही alleles कसे आहेत, सेम आहेत, म्हणून हे कसलं आहे, प्युअर टॉल पी प्लांट आहे. त्याच्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी, हे हेट्रोझायगस टॉल पी प्लांट आहे, बट इट इज ऑल्सो टॉल, बट इट इज हायब्रिड tall pea plant, capital T small t. This is also tall pea plant. And last one, small t small t. This is pure dwarf pea plant. Pure dwarf pea plant. आपण त्याचा फिनोटाइप मांडून घेतला. आता या फिनोटाइपवरून आपल्याला काय करायचं, फिनोटाइपिक रेशो काढायचा आहे, किंवा हे जे 4 ऑफस्प्रिंग्स आलेले आहेत त्याच्यावरून आपल्याला काय करायचं, फिनोटाइपिक रेशो. तर फिनोटाइपिक रेशो कशावरून काढलाय, अर्थातच फिजिकल अपीअरन्स, म्हणजेच ते इंडिव्हिज्युअल्स बाहेरून आपल्याला कसे दिसतात. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, 1, 2 आणि 3 हे कसे आहेत, 3 प्लांट्स आर टॉल अँड 1 प्लांट इज डॉर्फ. 1 प्लांट इज डॉर्फ. हे कसलं आहे, डॉर्फ पी प्लांट आहे. Therefore the phenotypic ratio is nothing but 3:1. While genotypic ratio, तर जीनोटाइपिक रेशो काढत असताना आपण जीन्सचा विचार करणार आहे. तर जीन्सचा विचार जर केला तर ह्याच्यातलं एक जे प्लांट आपण पाहिलं तर हे प्युअर टॉल पी प्लांट आहे. लॅटर ऑन 2 आर हायब्रिड टॉल प्लांट्स अँड 1 इज प्युअर डॉर्फ पी प्लांट. सो genotypic ratio is 1:2, 2:1. This is monohybrid cross. आता आपल्याला काही डेफिनेशन्स राहिल्या होत्या असं मी म्हटलं होतं. हे कशासाठी अगोदर घेतलंय, कारण याच्यावरून तुम्हाला त्या डेफिनेशन समजतील. आता आपले डेफिनेशन कुठल्या कुठल्या राहिले होत पहा. तर F1 जनरेशन,
F1 जनरेशन इथं पहा, F1 जनरेशन म्हणजे काय, इट इज द फर्स्ट फिलियल जनरेशन विच इज ऑब्टेन फ्रॉम अ पॅरेंटल क्रॉस. फर्स्ट फिलियल, F म्हणजे फिलियल एक म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन ऑब्टेन फ्रॉम पॅरेंटल क्रॉस. त्याच्यानंतर F2 जनरेशन, F2 जनरेशन, F म्हणजे परत फिलियल टू सेकंड फिलियल जनरेशन. आता F2 जनरेशन आपण कशी काढली पहा, F2 जनरेशन तर F1 सेल्फ क्रॉस केलेत आणि आपण F2 जनरेशन मिळवले. म्हणजे त्याची डेफिनेशन काय करता येईल आपल्याला F2 जनरेशनची, इट इज द सेकंड फिलियल जनरेशन प्रोड्यूस्ड बाय सेल्फिंग ऑफ F1 ऑफस्प्रिंग्स. इट इज द सेकंड फिलियल जनरेशन प्रोड्यूस्ड बाय सेल्फिंग ऑफ F1 ऑफस्प्रिंग्स. त्याच्यानंतर पुढची डेफिनेशन आहे पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड. आता हे काय दाखवतं आपल्याला, इट इज द डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पर्टिक्युलर क्रॉस टू शो द पॉसिबल ऑफस्प्रिंग्स ऑफ ए क्रॉस. चेकर बोर्ड किंवा पनेट स्क्वेअर म्हणजे काय, इट इज द डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ अ पर्टिक्युलर क्रॉस टू शो द पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ऑफस्प्रिंग्स. म्हणजे पॉसिबल ऑफस्प्रिंग कॉम्बिनेशनचे जे ऑफस्प्रिंग्स आहेत ती दाखवणारी डायग्रॅम म्हणजे काय, थोडक्यात पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड. त्याच्यानंतर फिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशो म्हणजे काय, इट इज द रेशो ऑब्टेन फ्रॉम द फिजिकल अपीअरन्स ऑफ ए ऑफस्प्रिंग्स. फिनोटायपिक रेशो म्हणजे काय, इट इज द रेशो or it is the ratio of offsprings produced in F2 generation with respect to physical appearance. म्हणजे ते दिसतात कसे त्याच्यावरून हा रेशो काढलाय आपण. जिनोटायपिक रेशो म्हणजे काय, इट इज द रेशो ऑफ ऑफस्प्रिंग्स प्रोड्यूस्ड इन F2 जनरेशन विथ रिस्पेक्ट टू जेनेटिक मेकअप. म्हणजे काय, जिनोटायपिक रेशो म्हणजे काय, जो रेशो आपण जीन्सचा विचार करून काढलेला आहे त्याला काय म्हणायचं, जिनोटायपिक रेशो. या काही जेनेटिक टर्मिनॉलॉजी आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक डेफिनेशन राहिली आहे पाहिजे, तर कुठली आहे, तर होमोलॉगस क्रोमोसोम. इथं दिसतंय पहा तुम्हाला होमोलॉगस क्रोमोसोम. होमो म्हणजे सिमिलर. द मॉर्फोलॉजिकली, genetically and structurally identical chromosomes present in diploid cell is called as homologous chromosomes. जे क्रोमोसोम मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली आणि स्ट्रक्चरली सारखे असतात त्यांना आपण काय म्हणतो, होमोलॉगस क्रोमोसोम. आणि हे कुठं पाहायला मिळतात आपल्याला, तर डिप्लॉइड सेलमध्ये. तर डिप्लॉइड सेल म्हणजेच तुम्हाला माहिती आहे, डिप्लॉइड सेल आपण कसं लिहितो, तर 2n म्हणजे काय, डिप्लॉइड. म्हणजे आपलं जर उदाहरण घेतलं ह्युमन बिईंगचं, तर डिप्लॉइड सेलमध्ये किती क्रोमोसोम्स असतात, तर 46. मग हॅप्लॉइड कसं लिहिलं जातं, तर n म्हणजे काय, हॅप्लॉइड, सिंगल सेट ऑफ क्रोमोसोम. आणि त्यांच्यामध्ये किती क्रोमोसोम असतात, 23. डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड तुमच्या लक्षात येते. डिप्लॉइडला आपण सोमॅटिक सेल पण असं म्हणतो, आणि हॅप्लॉइड म्हणजे जे गॅमेट सेल्स असतात, स्पर्म्स, एग्स, दीज आर हॅप्लॉइड इन नेचर, व्हाईल बॉडी सेल्स दे आर डिप्लॉइड इन नेचर. होमोलॉगस क्रोमोसोम. लेटर ऑन बॅकक्रॉस. बॅकक्रॉस म्हणजे काय पहा, इट इज द क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी वन ऑफ द पॅरेंट. बॅकक्रॉस म्हणजे काय, हा क्रॉस कोणाशी आहे, तर F1 प्रोजेनी आणि एनी वन ऑफ द पॅरेंट. आता आपण इथं मोनोहायब्रिड क्रॉस पाहिला पहा, तर याच्यामध्ये जर आपल्याला बॅक क्रॉस पाहायचं म्हटलं तर कसं पाहता येईल, तर F1 प्रोजेनी कुठलेही आहे पहा, F1 प्रोजेनी. बॅक क्रॉस म्हणजे काय, इट इज द क्रॉस, बॅक क्रॉस म्हणजे काय, इट इज द क्रॉस बिटवीन F1 प्रोजेनी with respect to any one of the parent.
एनी वन ऑफ द पॅरेंट, एनी वन म्हटलंय. आता F1 प्रोजेनीचे आपण जिनोटाईप मांडूया. काय आलते? कॅपिटल टी स्मॉल टी. आता विथ एनी वन पॅरेंट. आता वन पॅरेंट म्हणजे काय? आता या क्रॉसमध्ये आपल्याला दोन पॅरेंट दिसत आहेत पहा. एक डॉमिनंट पॅरेंट आहे आणि दुसरं काय आहे? रेसेसिव्ह पॅरेंट आहे. आता डॉमिनंट पॅरेंट जे आहे त्याला अर्थातच कॅपिटल टी असणार आहे. आणि रेसेसिव्ह पॅरेंट म्हणजे काय असतं? स्मॉल टी. या डॉमिनंट पॅरेंट किंवा रेसेसिव्ह पॅरेंट या दोघांमधला एकाशी जर क्रॉस होत असेल तर त्याला काय म्हणायचं? बॅक क्रॉस बिटवीन F1 प्रोजेनी विथ इट्स एनी वन ऑफ द पॅरेंट. मग त्या दोघांमधलं एक कुठलंही असेल, डॉमिनंट पॅरेंट असेल किंवा रेसेसिव्ह पॅरेंट असेल, त्याला म्हणायचं बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस आणखीन एक डेफिनेशन आहे. टेस्ट क्रॉस म्हणजे काय बा? इट इज द क्रॉस बिटवीन F1 प्रोजेनी अँड इट्स रेसेसिव्ह पॅरेंट. आता रेसेसिव्ह पॅरेंट तर F1 प्रोजेनी म्हणजेच काय? कॅपिटल टी स्मॉल टी आलतं. आणि रेसेसिव्ह म्हणजे काय? तर स्मॉल टी. हे काय झालं? रेसेसिव्ह पॅरेंट झालं. आपण आता मोनोहायब्रिड क्रॉस पाहिला त्याच्यामध्ये हे रेसेसिव्ह पॅरेंट होतं. स्मॉल टी म्हणजेच काय? अ क्रॉस बिटवीन F1 प्रोजेनी विथ रिस्पेक्ट टू इट्स रेसेसिव्ह पॅरेंट इज कॉल्ड ॲज टेस्ट क्रॉस. बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. ह्या काही डेफिनेशन्स आहेत की ज्या आपण या व्हिडिओच्या द्वारा पाहिलेल्या आहेत. राहिलेला डायहायब्रिड क्रॉस जो राहिलेला आहे तो आपण नंतर पाहूया. या डेफिनेशन व्यवस्थित अभ्यासा म्हणजे तुम्हाला पुढचं डायहायब्रिड क्रॉस काय आहे हे समजेल. थँक्यू.